नाशिकच्या भोसला सैनिकी विद्यालयात आयोजित परीक्षा पे चर्चा कार्यक्रमासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार उपस्थित होत्या। परीक्षेत यश मिळवण्यासाठी कठोर मेहनत आवश्यक असते। आयुष्यात पुढे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना आत्तापासूनच ध्येय निश्चिती करावी लागेल असं भारती पवार यावेळी म्हणाल्या। पंतप्रधानांनी परीक्षा पे चर्चा कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना दिलेला गुरुमंत्र अतिशय उपयुक्त असल्याच्या प्रतिक्रिया राज्यातल्या विद्यार्थ्यांनी दिल्या आहेत। सर्वात पहिले प्रधानमंत्र्यांनी आपल्याला हे सांगितलं की आपण कधीही शांतीपूर्ण आणि तणावमुक्त वातावरणामध्ये अभ्यास करायला हवा आणि आपले टीचर्स किंवा पेरेंट्सनी आपल्याला फोर्स नाही करायला पाहिजे की आपण हे काम करावं किंवा आपल्यावरती जेव्हा प्रेशर येतं तेव्हा स्टुडंट्सला ते हँडल होत नाही आणि त्याचं हमेशा आपल्याला संतुलन ठेवायला हवं। त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला सांगितलं की आपल्या मानसिक आणि शारीरिक विकासासाठी आपण कधीही आपले खेळ किंवा स्वास्थ्य आणि अभ्यासावरती एक बॅलन्स बनवून ठेवायला हवं, ज्याच्याने आपण परीक्षेमध्येही खूप चांगले अंक आणू शकतो आणि आपण अभ्यासही खूप ठीक प्रकाराने करू शकतो। फक्त आम्हालाच नाही पण आमच्या शिक्षकांना पण काही सल्ले दिले जे खूप आमच्यासाठी पण मदतीचे होते की शिक्षक आणि जे छात्र असतात त्यांच्यामधला जो बॉन्ड असतो तो खूप सुंदर असतो आणि जर तो पुढे अजून आपण वाढवला फक्त शिकवण्यापुरती नाही ठेवला तर तो जरा जास्ती खुलून येईल आणि आम्ही परीक्षेत अजून जास्त त्याचा वापर करू शकू। कोणत्याही गोष्टीचा प्रकल्प समजण्यासाठी आपल्याला सकारात्मक विचार खूप गरजेचा आहे, हे आपल्याला आत्ताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले। ही गोष्ट नाही फक्त 12वीच्या बोर्डात किंवा 10वीच्या बोर्डात काम येते, ती फक्त आपल्या दैनिक जीवनामध्ये देखील काम येते। पंतप्रधान यांनी विविध प्रकारचे आपल्याला विचार सुचवले, आपल्याला अभ्यासाच्या खूप टिप्स एंड ट्रिक्स सांगितल्या। परीक्षा के वक्त बढ़ने वाला तनाव या फिर परीक्षा के वक्त हम क्या करें जिससे हमारा तनाव कम हो सके, ऐसे प्रश्नों के उत्तर प्रधानमंत्री मोदी जी ने हमें संक्षिप्त में दिए जो कि सभी बच्चों पर बहुत प्रभावित साबित हो रहे। इस कार्यक्रम के द्वारा मुझे अपने आप पर आत्मविश्वास बढ़ाने व तनाव को कम करने की तनाव को कैसे कम किया जाए, यह सब बातें मुझे अपने ध्यान में आई।